स्नेहा. आला. आवरलं काम तुझं? हो. बर, तुझ्यासाठी मी आज सरप्राईज देणार आहे. सरप्राईज? काय बरं? साडी आणली तुझ्यासाठी. साडी? बघ बरं. बघू. कशी आहे? आवडेल ना तुला? कितीची आणली हो? 750ची? हो. एवढीच लायकी आहे का माझी? अगं सेल लागला होता, मला कलर आवडला म्हणून आणली. अहो सरप्राईज द्यायचं होतं ना, चांगलं तरी द्यायचं ना. ही असली साडी घालून बाहेर गेल्यावर लोक काय म्हणतील? साडीची किंमत बघण्यापेक्षा ती प्रेमानं आणली हे महत्वाचं नाही का? तुमचं ना. बर, नसल आवडली तर राहू दे, घेईल दुसरी नवीन. योगेश, अरे काय झालंय? मी बराच वेळ झालं बघतोय, तू सारख्या फेऱ्या मारतोय. अरे काय नाही, मूड नाही जरा. काय झालंय सांग तर खरं. काय सांगू तुला, बायकोला खूप प्रेमानं साडी आणली रे काल. सेल लागलेला होता, म्हटलं घ्यावी. मला म्हटली एवढ्या कमी किमतीची साडी आणली का मला? हीच माझी लायकी का? प्रेमाची तुलना अशी पैशात केल्यामुळे ना मला खूप दुःख झालंय. वहिनींचं चुकलंच रे. साडी मागच्या भावना महत्वाच्या, किंमत नाही. तिला कोण समजावणार? तू काळजी नको करूस, मी समजावतो वहिनीला. एक काम कर, मला वहिनींचा नंबर दे, मी बोलतो. बर, पाठवतो व्हॉट्सअपला. चल चल, येऊ मी. चाल. हॅलो. हा हॅलो वहिनी, अहो रवी बोलतोय, योगेशचा मित्र. बोला ना. वहिनी, योगेशने जे काही झालंय ना ते सगळं मला सांगितलंय. अहो त्याने एवढ्या प्रेमाने तुम्हाला साडी आणली होती आणि तुम्ही किंमत विचारून त्याचं मन दुखावलं. अहो पण स्वस्त साडी घातल्यावर लोक काय म्हणतील? आता लोक काय म्हणणार आहे याच्यावरती तुमच्या प्रेमाची किंमत कळणार आहे का? अहो तुमच्या आनंदासाठी त्याने साडी आणली होती. त्या साडी मागच्या भावना महत्वाच्या का त्याची किंमत महत्वाची? खरंय खरंय तुमचं. कदाचित माझीच चूक झाली, मला असं नव्हतं करायला पाहिजे. ते आले ना की मी बोलेल त्यांच्याशी. हो चालेल, बाय. अहो अरे ही साडी घातलीस आज? माझी चूक कळाली आहे मला. खरं तर साडीच्या किमतीपेक्षा तुमचं प्रेम जास्त महत्वाचं आहे. थँक्यू स्नेहा, खरंच ही साडी खूप छान दिसते तुझ्यावर. म्हणजे याहीपेक्षा भारी साड्या होत्या तिथे, पण नेमकी कॅश पण नव्हती माझ्याकडे एवढी. आणि माहिती ना, पगार तर मंथ एंडला होता. आवडली आणि नजरेत भरली म्हणून मी तुझ्यासाठी साडी आणली. माझं प्रेम असं पैशात तोलू नकोस कधी, खूप वाईट वाटतं. कधीच नाही. आणि मला पण आवडली बरं का साडी. छान दिसते. खूप खूप थँक्यू. साडी छान नाही दिसत, साडीत तू छान दिसतेस.
स्नेहा, पाणी आण ग जरा. हो. घ्या. आणि हे बघा, लाईट बिल किती आलं. किती वेळा सांगते तुम्हाला स्वतःचा फ्लॅट घ्या म्हणून, पण नाही, तुम्हाला ना भाड्याच्या फ्लॅटवरच राहायचंय. लाईट बिल जास्त आला म्हणून लगेच घर सोडून पळायचं का? कळतंय मला. हे बघ, या महिन्यात खूप जास्त खर्च झालेत. सगळं प्लॅनिंग नुसारच करावं लागणार आहे. मग कधी घ्यायचा स्वतःचा फ्लॅट? आता किती वर्ष झाले आपण याच फ्लॅटवर राहतोय भाड्याने. आता मला स्वतःचा फ्लॅट हवाय, बस. मला कळतंय, पण स्वतःचा फ्लॅट घेणं इतकं सोपं आहे का? आज बोलला आणि उद्या फ्लॅट घेतला. काहीतरी प्लॅनिंग नको का त्याला? राहा भाड्याच्या घरात, काही फरक पडत नाही. मला कंटाळा आला इथे. मला ना आता स्वतःचा चांगला मोठा आणि सगळ्या सुख सुविधांसकट चांगला फ्लॅट हवाय. मोठा फ्लॅट घेणं सोपं आहे का? मोठा फ्लॅट घ्यायचा म्हणजे जास्त पैसे लागणार, त्यासाठी लोन करावं लागणार आणि त्याचे इंटरेस्ट, हप्ते भरून भरून मरून जाईल मी. सेविंग हा एकमेव पर्याय आहे. थोडी वर्ष जाऊ दे. सेविंग 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 फक्त बोलायला आहे तुमचं, कृतीत तर काही दिसतच नाही. आयुष्यभर सेविंग करत बसा. असं कसं बोलू शकते बाई? काय झालं? नाराज आहे अजून? नाराज? तुम्हाला काय कळणार? मला रोज वाटतं आपला स्वतःचा फ्लॅट असावा. हे बघ स्नेहा, मलाही तुझं स्वप्न पूर्ण करायचंय, पण त्यासाठी थोडा धीर धर. मला कायम धीर धरायला सांगतं, पण त्यासाठी काही एफर्ट्स घेताना दिसत नाही तुम्ही मला. आणखी काय एफर्ट्स घेऊ? दर महिन्याला मी सेव्हिंग करतोय आणि माझ्या डोक्यात फ्लॅट घेणं नाहीच आहे. का फ्लॅट का नाही? फ्लॅट नको. आपण फ्लॅट जरी घेतला ना तर त्यावरती लोन सुरू राहणार, ते फेडत राहावं लागणार, आणि सोसायटीचे वेगळे नियम, बंधनं, सोसायटीतल्या लोकांचे विचार, त्यांच्यासोबतची भांडणं, हे सगळं जमणार नाही आपल्याला. ते घर आपलं आपलं वाटणारच नाही. खरे, फ्लॅटमध्ये आपण तेवढे मनमोकळेपणाने नाही राहू शकणार. आता बघते ना मी, आपली शेजारी तिची कचऱ्याची डस्टबिन रोज आपल्या दारासमोर आणून ठेवते. तेच तर सांगतोय ना, मग फ्लॅट नको. सेव्हिंग करूया, स्वतःची जागा घेऊ, आणि आपल्याला हवं तसं घराचं डिझाईन, स्वतंत्र घर, तिथे आपली मुलं अशी अंगणात खेळतील, बागडतील. तुला आवडणार नाही का असं मन मोकळेपणानं राहणं? नक्कीच आवडणार. आज तुम्ही सांगितलंय ना, तेव्हा सगळं कळतंय की अरे असे पण प्रॉब्लेम होऊ शकतात. असं म्हणून म्हणतोय, फ्लॅट नको, स्वतःचं घर घेऊ, थोडं उशिरा का होईना. पटलं ना तुला? आत्ता पटलं. योगेश, मला असं वाटतंय मला कुठेतरी कामाला जायला हवं आता. घरात बसून बसून कंटाळा आलाय. का बरं? हे नोकरीचं भूत तुझ्या डोक्यात मध्येच कुठून घुसलं आता? अरे घरात एकटी बोर होते मी. तू सकाळीच कामाला जातोस आणि कामं पण आवरलेली असतात. मी काय करायचं एकटीने? त्यापेक्षा कुठेतरी कामाला जावं. बर, काय ठरवलंस मग? कोणत्या क्षेत्रात नोकरी करायची तुला? सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. माझं एज्युकेशन पण आहे तर. बर, ठीक आहे. तू आता एवढं मानतेच आहेस तर कर, काय प्रॉब्लेम नाही.
माझा एक मित्र आहे रवी, तो IT कंपनीत काम करतो. मी त्याच्याशी बोलून बघते. चालेल? चालेल, बोला. हॅलो, हा रवी, स्नेहा बोलते मी. हा बोल ना स्नेहा. तू मागे बोलत होतास ना तुझ्या कंपनीमध्ये एक वॅकन्सी आहे म्हणून. हो आहे ना. मी माझा रिझ्यूम पाठवून देऊ का तुला? हा ठीक आहे, चालेल, दे पाठवून. ठीक आहे, चालेल. वॅकन्सी आहे त्याच्या कंपनीत, ट्राय करूया. बरं. आता आतलं आवडते मी. हा बरं. नोकरीचं भूत डोक्यात घुसलं याच्या. काय तर म्हणजे करमत नाही करा. आम्ही काय बोलतायत? काय प्लॅन असेल हिचा? मी हो म्हटल्याबरोबर लगेच मित्राला फोन केला. काहीतरी झांगड बत्त दिसतोय मला. बघतो जरा. हॅलो रवी, मी आज सकाळी जाऊन आले इंटरव्ह्यूला, पण त्यांचा फोन आला होता दुपारी. तिथे तर नाही झालंय, पण तू अजून एक रेफरन्स देणार होतास ना मला? हो, पाठव ना ॲड्रेस, मी येते जाऊन. हां, थँक्यू, बाय. हे बघ रवी, मी तुला मुद्दामच इथं बोलून घेतलंय आणि मला अतिशय महत्वाच्या गोष्टीवर तुमच्यासोबत बोलायचं. मी स्नेहाला फोन करून तुला इथं बोलवायला सांगितलं होतं. मला तुमच्या नात्यावर जरा संशय येतोय. नाही म्हणजे तू खरंच तिच्यासाठी नोकरी बघतोय की नोकरीच्या बहाण्याने तिच्या जवळ यायचा प्रयत्न करतोय? योगेश, अरे काय बोलतोयस? रवी माझा फक्त मित्र आहे. माहितीये, मित्रच आहे. थांब, जे मी आजूबाजूला बघतोय ना त्याच्यावरतीच बोलतोय मी. माझ्या ऑफिस मधली 2 उदाहरणं आहेत अशी. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. आणि तू रे, अरे बाबा माझा सुखाचा संसार चाललाय, 2 पोरं आहेत आम्हाला. योगेश, अरे तू जे समजतोय ना तसं काहीच नाही आमच्यात. अरे आम्ही फक्त दोघं चांगले मित्र आहेत आणि मैत्रीच्या नात्याने मी फक्त तिला मदतच करतोय. याच्या व्यतिरिक्त आमच्यात काहीच नाही रे. बर, आणि याच्यावर मी विश्वास ठेवायचा का? ठीक आहे, तुझा विश्वास नाहीये ना, एक काम कर, तिच्या आईला फोन करून विचार. अरे आम्ही दोघं लहानपणापासूनचे मित्र आहेत, एकाच शाळेत होतो, एकत्र वाढलो, खेळलो. फक्त एवढंच की तिचं लग्न झाल्यापासून तिचं माझं बोलणं होत नव्हतं. आणि आता कुठेतरी ती मला फोन करून तिच्या जॉबसाठी विचारते, म्हणून मी तिला मदत करतोय. योगेश, खरंच रवी म्हणतोय ते सगळं खरंय. उगाच तू ना तुझ्या मनात काही ठेवू नकोस, कारण संशयाने ना घरं उद्ध्वस्त होतात, जोडली जात नाही. तेच तर मला सांगायचं आहे. माझाही तोच गैरसमज झालाय. माझं मन मला आतून खातंय, कुठंच मन लागत नाही. कारण माझ्या डोळ्याने मी बघितलंय संसार मोडताना, उद्ध्वस्त होताना, आणि मला ते हिच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही. म्हणून मी हा गैरसमज दूर करण्यासाठी तुला इथं बोलवलंय. माझा दुसरा कुठलाही हेतू नाही मित्रा. मग आता निश्चिंत राहा, कारण रवी खरंच त्याच्या मनाने हेल्प करतोय फक्त. ठीक आहे, म्हणजे माझा संसार सेफ आहे म्हणायचं. हो रे. बर, तुझ्या मित्रासाठी चहा नाही बनवलं होतं? बनवणार ना, एवढी घाबरवायची काय गरज होती? जा. हा. काय रे रवी, ही शाळेत हुशार होती काय? अरे माझ्यापेक्षा हुशार होती. ती पेपरला माझ्या पुढे बसायची आणि मी तिच्या माग, आणि मी तिचं पोगून लिहायचो. मला पोगून सुद्धा देत नव्हती. कमाल. आजही तशीच आहे, हुशार. झाला का ग चहा? आणते घ्या. रवी,
एन्जॉय. थँक्यू. आता काही नाही ना मनात? काय जॉब करू ना मी? हो. अहो अहो, काय झालं? इकडे या बरं पटकन, या लवकर. आलो. काय झालं? काय झालं म्हणजे? सकाळी उठल्यापासून काम करते मी, आणि तुम्ही आतमध्ये फक्त मोबाईल चालत बसणार आहे का? झाला लगेच माझ्या मोबाईलचा त्रास झाला. अरे 2 मिनिटं झाला फक्त आराम म्हणून मी मोबाईल बघतोय टाइमपास म्हणून, तर तुला लगेच त्रास झाला का? अहो पण मला थोडी मदत केली तर काय जातं तुमचं? सकाळी उठल्यापासून काम, हा स्वयंपाक केला, फरशी पुसली, कपडे धुवून काढले, मग काय झालं मदत केली तर? म्हणजे मी तिकडे गोट्या खेळायला जातोय ना ऑफिसला. IT कंपनी जॉबला आहे मी. मेंदू थकतो माझा आणि 6 दिवस कामच करतो तिकडं. 1 दिवस सुट्टी असते आठवड्यातून. आराम करू नको का मी? बरे, घरचं एक जरी काम सांगितलं ना की लगेच मेंदू थकतो तुमचा. आज सुट्टी आहे ना, काम करू लागा. मी काही काम बिम करणार नाही. तुला माहिती का, शारीरिक कष्टापेक्षा मेंदूला जास्त त्रास झाला ना तर माणूस जास्त थकतो. हे सायंटिफिक रिझन आहे. इथं काही सायन्स नाही चालत घरात तुमचं. इथं ना मेहनत करावी लागते तर काम होतात. हे बघा, एवढे भांडे राहिलेत, पटकन धुवून काढायचे. ऑर्डर सोडली होती ना काल, मला इडली सांबार खायचंय, तरच इडली सांबार करेल. धुवा आता पटकन, कपाट आवरते मी. हे बरं आहे बाबा. लग्न म्हणजे ना एक डील वाटायला लागली. हे केलं तर ते मिळेल, ते केलं तर हे मिळेल. जे द्यायचं ते तर देत नाही. भांडी घासा, कपडे धुवा, अजून काय काय करायला लावणार ही बाई काय माहिती. आवरा आवरा. आवरतो. काय एरर येतोय हा? ऐकलं का? मला काय काम बिम सांगू नका. मी आंघोळ करून आत्ताच बसलोय आणि मला बॉसचा फोन आला होता. एक प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आजच्या आज. सुट्टी बिट्टी यांना काही कळत नाही, कधी पण कामाला लावतात. आवाजच दिला तर येऊन बसतील लगेच. कमालच आहे तुझी बाबा. बरं वाटत नाहीये मला. लागली नाटकं करायला. किचन मध्ये मला काही कामाला लावायचं असलं की तुला बरं वाटत नाही. योगेश, खरंच सांगते मी, जरा चक्कर आल्यासारखं होते. तुम्ही पटकन मला डॉक्टरांकडे घेऊन चला बरं. खरं बोलतेस? बरं चल जाऊ. मला खरंच विश्वासच बसत नाही की तू आई आणि मी बाबा होणार आहे. डॉक्टरांनी सांगितलंय आपल्याला. कमाल. किती दिवस या क्षणाची वाट पाहत होतो मी. फायनली. खूप खुश आहे आज मी. पण ही खुशी थोड्या वेळासाठीच आहे असं समजा. का? असं काय बोलतो वेड्यासारखं? हो, कारण इथनं पुढं तुम्हाला सगळी कामं करायला लागणार आहेत. डॉक्टरांनी सांगितले विश्रांती घ्यावी लागेल. एवढे कष्ट करायला जमणार नाही. तुला चांगला बहाणा मिळाला नवऱ्याला किचन मध्ये पाठवायचा. आणि ऑफिसची कामं कोण करणार आहे? तुझा पप्पा. हो, काय करू सांगा. बर, काही हरकत नाही. मी ना भांडखोर नवऱ्यासोबत एक केअरिंग नवरा पण आहे. खूप काळजी वाटते मला तुझी नेहमीच. म्हणून भांडत का होईना किचन मध्ये येतो की नाही. खरे. आणि काही काळजी करू नको. इथून पुढे स्वयंपाक मी करेल, भांडी घाशील, कपडे धुवायची वेळ आली ना कपडे पण धुईल. आणि ऑफिस कधी करणार? नाईट शिफ्ट. हो, मॅनेज करावं लागणार. फक्त तुला काय आवडतं ना ती ऑर्डर सोड. लगेच तुझ्या समोर अशी मस्त गरमागरम प्लेट हजर करेल. आणि बनवणार कसं? युट्यूबवर पाहू. अच्छा, बरं. आता तुझ्यासाठी गरमागरम अद्रकवाला चहा बनवतो. चहा नको, फक्त चहा बनवतो. अद्रक गरम असतं ना. अहो पण तुम्हाला माहिती ना लास्ट वेळ काय झालं?
काय? चहा बनवायला घेतला, गेलं सगळं उतू. नंतर गॅस खराब झाला आणि मी घासत बसले. आता तसं नाही होणार, कारण सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक हाताळायला शिकलोय मी. काय अनुजा, गोड हवाय की कमी गोड हवाय? गोड. बर बस चालच. तुम्ही रवीच का? हो, मीच रवी. मला योगेश बोललेच होते तुम्ही आज येणार आहात म्हणून. हो, मला थोडं ट्रॅफिक लागल्यामुळे उशीर झालाय. बर. ते आहेत का घरात? आहेत ना, काम सुरू आहे. या. अरे रवी, कसा आहेस? मी मस्त. तू कसा आहेस? मी पण छान. स्नेहा, हा, तुला बोललो होतो ना, हा तलाठीची तयारी करतोय. अच्छा. त्याची परिस्थिती जरा बेताची आहे, म्हणून म्हटलं त्याला आपल्याकडे पेईंग गेस्ट म्हणून ठेवून घेऊ. हो. हा, तुला काही प्रॉब्लेम नाही ना? पण अहो काहीच नाही, आणि थोडी इन्फॉर्मेशन मला होतीच. बर बर. रवी, चांगली मेहनत कर रे बाबा, आई बापाच्या कष्टाचं पान फेड. अरे त्याला बसवा तरी आधी. हा, बसवतो. बॅट काढ, चहा तरी कर. हा हा, गप्पा मारतो. लगेच लगेच. भूक पण लागली असेल ना? हो वहिनी, जाम भूक लागली, काहीतरी जेवायला आण. असं पाहिजे, मन मोकळं. लगेच घेऊन आली. मग रवी, कसा झाला प्रवास? प्रवास छान झाला. आई वडील कसे? आई बाबा पण छान आहेत. बर बर. पाणी घे, चहा नाश्ता लगेच आणते. हो. काय कंपनीचं काम चालू आहे, जरा करावं लागतं. मग रवी, आवडलं का जेवण? दादा, जेवणाची कुठं आवड निवड आली? 2 वेळचं जेवण भेटतंय, त्यातच सगळं आलं. अरे मित्र, आहे ते सगळं, विचारलं फॉर्मॅलिटी म्हणून. वहिनी, तुमच्या हातचं जेवण जेवून मला आईची आठवण आली. हो, आता आम्ही आहोत ना, आता घरच्यांची आठवण येणार नाही. तुम्ही आपलं घरच समजा, आणि तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. बाकी काही काळजी करायची नाही. तुमचा दादा आणि वहिनी तुमच्या मागे सक्षम आहेत. हो वहिनी. अरे काय अभ्यास करतोय ते तरी दाखव मला. हो. हा? आवर ग तू. हो. हाल. हे बघ, ग्राफिक डिझायनिंग शिकायची बोललीस ना? हा मग. शिक शिक. हे बघ, हे पोस्टर डिझाईन कसं करायचं दाखवतो तुला. हे फोटोशॉप ओपन करायचं, हा. आणि हा एक फोटो इथे ड्रॅग अँड ड्रॉप करून घ्यायचा. ओके. हा. दादा, वहिनी. अरे अरे रवी, काय झालं एवढा धापा टाकत आलाय? अरे दादा, मी पास झालो, माझी पोस्ट निघाली. अभिनंदन. थँक्यू वहिनी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू दादा. प्लस मित्रा. राहू दे राहू दे. दादा, अरे 2 दिवसांनी कोल्हापूरला निघायचंय, तिकडं पोस्ट भेटली मला. चांगलं झालं, आई बापाच्या कष्टाचं पान फेडलंस मित्रा. हो दादा, आणि तुम्ही दोघं जरी नसते ना, तर माझं काहीच नसतं झालं. तुम्ही माझ्या भाड्याचे पैसे सुद्धा नाही घेतले. अरे ते आमचं कर्तव्यच आहे. तुझ्या मेहनतीमुळे तुला हे सगळं मिळालंय. आता अजून अशीच प्रगती करायची. हो. पण आज मस्तपैकी पार्टी झाली पाहिजे, आणि पार्टी आमच्याकडनं. नाही दादा, माझा पहिला पगार आला ना, त्या पहिल्या पगार तुम्हाला पार्टी. अरे तेव्हा तर करूच, हक्काने मागून घेऊ. पण आज काय उपाशी जाणार आहेस का? नाही. चल ग, आवरायला घे. हो, चल.